अमरावती ह्या शहरावर, वऱ्हाडावर माझं अतीव प्रेम आहे. हं. मला मागे वळून वऱ्हाडाकडे बघावंसं वाटत नाही असं नाही म्हणाले मी. हं. माझ्या तुझ्या तुझ्या व्यक्तिगत ह्याच्यात. हं. आयुष्यामध्ये मला हं. मागे वळून बघायची इच्छा होत नाही. हं. कारण जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं, की मी खूप, खूप कठीण काळातनं मी इथपर्यंत आले. हं. मग जेव्हा मला असं वाटतं, की आता माझे आनंदाचे दिवस आहेत. दिवस. आता हं. मला हॅपी राहायचंय. आता मी खुश आहे. सो आता मी मागे वळून का बघायचं माझ्या आयुष्याकडे? आणि जेव्हा बघते तेव्हा मला खरंच वाईट वाटतं आणि अ, प्राउड पण वाटतं मला थोडंसं. का? की हे सगळ्यांना नाही जमत. हं. जे मला जमू शकलंय किंवा जे मला जमलंय, ते सगळ्यांना नाही जमत. ते मी करू शकले. बरोबर. खूप खूप लोकांना पाहिलंय मी. खूप लोकांना तुटताना पाहिलंय. खूप हं. लोकांना कोसळताना पाहिलंय. खूप लोकांना मी दुःखी पाहिलंय. पण सावरायला लोकांना खूप वेळ लागतो. दुःख कुरवाळत बसण्यात जो आनंद असतो, हं. तो लोकांना खूप जास्त हवाहवासा असतो, बरोबर. की मला मला किती दुःख झालंय, मला ब्रेकडाऊन झालंय, मला एवढं झालंय, मला ह्यानी त्रास दिलाय, ह्यानी डिच केलंय, त्यांनी धोका दिलाय, त्यांनी मला काढून टाकलंय, त्यांनी मला प्रोजेक्टमधनं काढलंय. सो ह्या एवढ्या गोष्टींचं लोकांना किती किती दुःख असतं किंवा किती त्याचा म्हणतो ना, की त्यांच्यासाठी ते किती मोठं नुकसान असतं. बरोबर. मला हे सगळं बघताना मला असं वाटतं मी खरंच खूप स्ट्राँग आहे. मला माझे ब्रेकडाउन्स पण झाले. असं नाहीये त्या सगळ्याच गोष्टीतनं गेले मी. पण अनफॉर्च्युनेटली मला माझ्या पाठीवर थाप देणारं कोणीच नव्हतं. हं. त्याच्यामुळे हे असंच नेहमी मला करावं लागलं, "चल बेटा उठ." बरोबर. नेहमी मला असंच करावं लागलंय, की "चल बाळा बस झालं. चल आता आपण हं. कामाला लागूया. पुढचा विचार करूया." बरोबर. असं अ, असं केल्यामुळे ना खूप की ते आता स्वतः इतकं ते ब्रेन डेव्हलप झालंय, बरोबर. की छोट्या-छोट्या गोष्टी काही फार महत्त्वाच्या वाटत नाहीत आता. हं. हं. काही नुकसान असेल किंवा काय असेल असं वाटतं, ठीक आहे याच्यापेक्षा तर खूप मोठं आपण सोसलंय याच्यापूर्वी. सो तर असं असतं. राहिली आता मुद्दा येऊया अमरावतीवरनं तू जे म्हणालीस, की अमरावती 2 शहरं आहेत. ही 2 शहरं माझ्यासाठी खूप, खूप जास्त महत्त्वाची आहेत. कारण ह्या 2 शहरांनी माझं आयुष्य घडवलंय. हं. अमरावती ह्या शहरावर माझं प्रचंड प्रेम आहे. विदर्भावरच माझं प्रेम आहे कारण माझी जन्मभूमी आहे ती. त्या हं. मातीत मी जन्माला आले. त्या मातीच्या अंगाखांद्यावर खेळले मी. माझं बालपण तिथे गेलंय. माझ्या गावाकडच्या शेतीवाडीतल्या सगळीकडे मी नाचत-खेळत मी मोठी झाली आहे. त्याच्यामुळे ते मरेपर्यंत जाणार नाहीये. ती आठवण घेऊनच मी इथनं निरोप घेणार आहे. आणि अमरावती हे शहर म्हणतो. माझं गाव तिथून थोडंसं लांब आहे हं. आणि एका छोटंसं आमचं खेडं त्या खेड्यातनं हरतळेगाव म्हणून तिकडे माझा जन्म. पण अमरावतीमध्ये बरंच माझं शिक्षण किंवा कॉलेज माझं बी-ए मी तिथे केलं. 12वी पर्यंत गावातच केलं. मग त्याच्यापुढे बी-ए केलं. पण अमरावतीतल्या अनेक लोकांनी मला इतकं भरभरून प्रेम केलं माझ्यावरती. माझ्या सक्सेसमध्ये त्यांचे खूप मोठे आशीर्वाद आहेत. हं. अशा परिस्थितीमध्ये मला लोकांनी सांभाळलं जेव्हा मला खरंच खूप गरज होती. म्हणजे अ, एकतर मुलगी, त्यात कोणीच नाही पाठीशी. म्हणजे भाऊ 2 लहान, आई घरी, आई घर सांभाळते. अशा परिस्थितीमध्ये मी एकटीच प्रोग्राम करते किंवा एकटी सगळीकडे फिरते. अशा परिस्थितीमध्ये गैरफायदा घेणारे खूप होऊ शकले असते. बरोबर. माझ्या परिस्थितीचा, माझ्या एकटेपणाचा. तसं काही झालं नाही माझ्या आयुष्यामध्ये. मे बी त्यासाठी खूप मी स्वतःला लकी समजते कारण ज्यांच्या मी संपर्कात आले, त्या लोकांनी मला एकतर मुलगी मानलं, मनापासून मानलं. हं. बहीण मानलं, मनापासून मानलं. सो हे जे घडलंय ना माझ्या आयुष्यामध्ये, मी
एकतर एकटी मुलगी, जे मी आधी पण पॉडकास्टमध्ये म्हणली आहे, बोलली आहे ही गोष्ट, की मुलगी अपॉर्च्युनिटी झाल्या. तेव्हा जबाबदारी होती, आता आता मुली अपॉर्च्युनिटी हे आहे. आहेत. आता मुलगी, एकटी मुलगी म्हणजे लोकांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. आणि अनफॉर्च्युनेटली ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुलाला काहीच होत नाही. हे खूपच मोठं दुर्दैव आहे. बरोबर. म्हणजे एवढं सगळं करून तो शावसारखा फिरतो. हे खूपच दुर्दैवी आहे. जे काय सगळीकडे चाललंय हे खूपच वाईट आहे. सो मी जे बोलत होते, बॅक टू माय चाइल्डहूड. अशा कंडिशनमध्ये खूप काही वाईट घडू शकलं असतं. हो की नाही? कोणीतरी मला फूस लावू शकलं असतं. बरोबर. कोणीतरी मला प्रेमाच्या जाळ्यात ओढू शकलं असतं. कोणीतरी मला काहीतरी फूस लावून कुठेतरी घेऊन जाऊ शकलं असतं. पण फॉर्च्युनेटली काय झालं, की मी ज्या लोकांच्या संपर्कात आले, काही वारकरी त्याच्यामध्ये होते, हं. काही भजनी मंडळातली काही लोकं होती. त्या अशी सगळी त्या प्रवाहातली लोकं असल्यामुळे त्या लोकांनी मला इतकं सांभाळून घेतलं. मला अजूनही आठवते, मी 7व्या वर्गात असेल, 6वी ला की 7वी ला. हं. आय थिंक 6वी ला. मी तेव्हा मराठी ऑर्केस्ट्रा करायचे. हं. मराठी ऑर्केस्ट्रामध्ये सोबत माझ्या कोणीच नसायचं. सचिन गुढे नावाचा माझा एक मित्र आहे. मित्र म्हणजे मी दादाच ना माझ्यासाठी. हं. त्याचा तो ऑर्केस्ट्रा होता. सो त्यांनी त्यांनी नवीन फॉर्म केला होता मराठी ऑर्केस्ट्रा. सो त्याच्या ऑर्केस्ट्रामध्ये मी गायचे आणि प्रत्येक वेळेला त्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याची आई मला त्याच्यासोबत ठेवायची. हं. सो हे ब्लेसिंग्ज असतात. त्याच्यासोबत, तिच्यासोबत राहणे, तिच्यासोबत घरी जाणे. प्रोग्राम झाला की दुसऱ्या दिवशी मग मी माझ्या गावी एसटीनी निघून जायचे. सो एवढं प्रोटेक्ट मला लोकांनी केलंय त्या पिरियडमध्ये. आत्ता शक्य नाही तसं. आता किती बदलली हो. परिस्थिती. आता म्हणजे आपल्याच मुलीला घराच्या बाहेर पाठवू की नको असं भीती असं वाटते. होतं. भीती वाटते आता. अर्धा तास जरी लेट झाली की कुठे गेली? आली का नाही? कोणी कुठे काही झालं असेल का? किती मन घाबरलेलं असतं. अशा परिस्थितीत आपण आलोय. अशा परिस्थितीत आपण जगतोय. पण थोडं कुठेतरी म्हणा की काहीतरी ब्लेसिंग कोणाच्या तरी माझ्या कामी नेहमी राहिलेली आहे. हं. सो असं करत, करत, करत माझी जडणघडण झाली आहे. सो त्या लोकांचे काही आशीर्वाद, त्या लोकांचे काही संस्कार, त्या लोकांमधनं काही काही शिकत गेले. बरोबर. असं शिकत, शिकत, शिकत थोडंसं आपलं त्याच्यात जोडत इथपर्यंत माझा प्रवास मुंबईपर्यंत झाला. मुंबईत आल्यानंतर तर इथे सगळी चकाचौंध आहे मुंबईमध्ये. मला म्हणजे स्वप्नासारखंच वाटायचं पहिले 2-3 वर्ष तर हे काय चाललंय, अवतीभोवती काय चाललंय, आपण कुठे जातोय, कोणाला हं. भेटतोय, रस्ते माहीत नाही, ॲड्रेस माहीत नाही, कुठे जातोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करिअर प्रायोरिटी होती. सगळी गंमत गंमत होती म्हणजे एक सगळं आपल्या काय म्हणतो त्याला, इतकं सगळं चकचकीत दुनियेमध्ये एक काळी सावळी मुलगी कुठून तरी आलेली. कशी काय बाबा उभी राहील? एक बघतो ना आपण, एक आपल्यातला बरोबर. एक इनर व्हॉइस असतो बघ. तो हं. आपल्या शेजारी बसून आपल्याशी बोलत असतो. करू शकशील का तू? सो मला नेहमी याचं उत्तर पॉझिटिव्ह यायचं. हो, मी करू शकेन. सो स्वतःला नेहमी पुश करत राहिले मी. सो आत्ता मला सांग की मला तुला विचारायला आवडेल, की अशा काही गोष्टी ज्या तुला वाटतायत, की ते निर्णय चुकले होते, पण त्या निर्णयांनी मला खूप स्ट्राँग बनवलं आणि मला त्यातनं शिकवलं त्या गोष्टींनी, की माझ्या पुन्हा या आयुष्यातले आयुष्यात असे निर्णय घ्यायचे नाहीत किंवा असं काही करायचं नाही आणि मी तुला सांगू का? मी नेहमी चुकीचेच निर्णय घेतले अगं. टू बी व्हेरी फ्रँक. काहीतरी बरोबर, कसं असतं, आपण नेहमी बरोबर करण्याच्या दृष्टीनेच सगळं करत असतो. परत घेते. आपण सगळं बरोबर होण्याच्या हेतूनीच सगळं करत असतो. हं, पण ते जेव्हा त्याचे परिणाम चुकीचे होतात, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे आपलं चुकलंय. हं, हं. सो
मी जे काही केलं ना, ते बरोबर करण्याच्या दृष्टीनेच सगळं केलं, की इथून आपलं सगळं नीट होईल. इथून आपलं सगळं व्यवस्थित हे करूया किंवा मुंबईत येणं हा हा माझा सर्वात मोठा काय म्हणतो त्याला एक अ, कायदेशीर मार्ग नव्हता. मी ज्या पद्धतीने मुंबईत आले, असा कायदेशीर मार्ग नव्हताच ना तो.